नमस्कार. मागली टॅगलाईन पाहिली, फोटो दिसले तर कळलंच असेल तुम्हाला. हा मुद्दा घेण्याचं एकमेव कारण की लक्षात घ्या, अरे या देशामध्ये नेमकं चालू काय, कोण कोणासाठी का कशामुळे भांडत आहे, जातीय तेढ का वाढला आहे, त्याच्यातून काहीतरी भांडमुळं बुद्धी गरीब असणारे कुठलं तरी स्टेटमेंट करतात आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात. अरे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की आपल्याला आपण धार्मिक ग्रंथामध्ये वाचलंय की बाबा देहूवरून संत एकनाथ मायदेशी परत येत असताना इंद्रायणीचं पाणी त्यांनी बॉटलमध्ये आणलंय आणि त्यांना व्याकुळ एक गाढव दिसलं तेव्हा ते पाणी त्या गाढवांना पाजलंय. संतांची समतेची जी वागणूक होती त्यांना सलाम आहे, त्यांच्या कार्याला सलाम आहे. पण त्यानंतर 700 वर्षानंतर या समाजातल्या कुठल्यातरी घटकाला पाणी प्यायला भेटत नाही, मंदिराचं दर्शन घ्यायला जातात नाही, गावात राहतात नाही, गावाच्या बाहेर कुठतरी वस्तीमध्ये राहावं लागतं. त्यांच्या कमरेला झाडू आहे, त्यांच्या गळ्यामध्ये मड काढलेला आहे आणि त्यानंतर कुठला तरी आपला बाप 20 मार्च 1927 ला एक सत्याग्रह करतो आणि त्या पाण्यावर हक्क आपल्याला होतो. तरी देखील पनवेलला जात असताना एक हॉटेलवाला स्वतःच्या ग्लासमधलं पाणी खाली सांडतो पण बाबासाहेबाला पिऊ देत नाहीये. कदाचित लक्षात घ्या, त्या जातीत त्या धर्मात आपण जन्माला आलो तर त्याचं काहीतरी देणं लागतं. म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये 1955 अस्पृश्यता निवारण कायदा लिहिला. नंतर त्याचं नागरी संरक्षण कायदा 1976 ला नामकरण झालं आणि अलीकडं अनुसूचित जाती जमाती अत्याचार निवारण कायदा 1989 असं त्याचं नामकरण झालं. आणि तरी तुम्हाला त्या कायद्याबद्दल काही बोलावं असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तो कायदा या समाजाचं शस्त्र आहे, तो कायदा त्या समाजाचं विभूषण आहे. जुन्या काळात ज्या ज्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय केले त्या अन्यायाच्या विरोधात भांडणारं ते एक शस्त्र आहे, ती बाबासाहेबांना दिलेली कृपा आहे. का कलम 15 नुसार आज आपण एखाद्या सामाजिक ठिकाणी चाललो, शाळेमध्ये आपल्याला कोणी जाती वाचून नाकारेना, एखाद्या बाजारात आपल्याला फिरू देण्यास कोणी आपल्या जातीपासून मज्जाव करू शकत नाही. पण जुना काळ आठवा 2012च्या अगोदर तुम्ही पाहिला असेल तर समाजाची व्यवस्था होती. तुमच्याच घरामध्ये बाजूला देवळी होती, त्या देवळीत चहा प्यायचा वेगळा कप होता भाऊ, त्याची पंगत वेगळी होती, त्याच्यानंतर वेगळ्या पंक्तीत बसवल्या जात होतं. गावाच्या सार्वजनिक ठिकाणी त्यांना बोलू दिल्या जात नव्हतं. 2012ला पण शिकलो, सवरलो, संविधान कळायला लागलं. प्रबोधनकार, वक्ते, कीर्तनकार या लोकांनी महाराष्ट्रात त्या गोष्टी रुजवल्या आणि आज कुठंतरी ब्राह्मण असेल, आज कुठं बौद्ध असेल, मातंग असेल, सांभार असेल, लोहार असेल, कोळी असेल, माळी असेल, वंजारी असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, एकमेकाच्या ताटात जेवायला. पण कुठल्या तरी समाजात बुद्धीला गरीब असणाऱ्या लोकांनी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि त्या समाजाच्या मूळ घटकावर म्हणजे ज्या गोष्टीला ते विभूषण मानतात, त्याला शस्त्र मानतात, त्याच्यावर काहीतरी लांछनं वडायचे आणि त्या समाजाचा रोष आपल्याकडे ओढून घ्यायचा. हा महाराष्ट्र, हा भारत कोणाची मक्तेदारी नाही. या भारतात प्रत्येकाच्या कार्याला सलाम आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, इथं टिपू सुलतान आहेत, एपीजे अब्दुल कलाम आहेत, इथं महत्वाची गोष्ट गोपाळ गणेश आगरकर आहेत, लोकमान्य टिळक पण आहेत. इथं प्रत्येक समाजसुधारकांचं रक्त आहे. प्रत्येकाने स्वतःच्या संसाराची रांगरांगोळी करून एवढी पवित्र भारतभूमी तुमच्या हाताला दिली आणि मग त्या समाजाचं कुठतरी हिताचं रक्षण होत असेल आणि ते तुमच्या डोळ्यात खुपत असेल तर काही कुठतरी तुझं चुकायले, हे तुला करणं चुकीचं आहे. इथं प्रत्येक समाजातल्या विचार वीर पुरुषांच्या कार्याला सलाम आहे, तो आपण जपावा. कुठल्या तरी समाजाच्या एखाद्या घटनेवर आपण बोलणं, ते काय करतात, अट्रॅसिटीचा दुरुपयोग करतात, एवढं नॉलेज आपल्याला नाहीये. आणि महत्वाची गोष्ट, तू जे अभिनय करायली त्यानंतर तू काही चित्रपट श्रेष्ठीमध्ये काम करायली, आम्ही तर काही तो चित्रपट पाहिला नाही, पण तुला अभिनय करण्याचा, तुला डान्स करण्याचा, तुला हे बोलण्याचा आपल्या बापानंच अधिकार दिलाय. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राज्य घटना कलम 19. जे काही डान्स करायला आम्ही लोक जे काही झूम करून पाहिलो का, ते पाहण्याचा अधिकार पण कलम 19 तुला दिलाय. म्हणून इथून तरी बाबा आपण एखाद्या समाजात तेढ निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या भारताची अखंडता दुभागल्या जाईल, याची जराशी काळजी घ्या. अरे त्या भगतसिंगांना हसत हसत देशासाठी मरावं लागलं, भौतिक सुखाचा त्याग करावा लागला, एवढी मोठी प्रॉपर्टी सोडून तुमच्या ताब्यात एवढी पवित्र भूमी दिली. हे कदाचित वरती असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणत असतील, हे राजकारणी लोक तुमच्यासारखे काही असेल बुद्धीनं गरीब असणाऱ्या महिला असतील, हे ना पुरुष असतील, जे जातीय तेढ निर्माण करतील, धर्मात वांधे आणतील, कारण का त्यांच्याबद्दल भगतसिंग सुखदेवाला म्हणतील, अरे कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते जिंदा भगत सिंह, तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमीनों के लिए मर गए. जातीय तेढ निर्माण करू नका. कळलं का? आज तो समाज प्रगल्भ झालाय, याचं कारण एकमेव हे राज्यघटनेमध्ये नाही, बाबासाहेबांनी त्या समाजाला दिलेल्या 22 प्रतिज्ञा कर्मकांड नाकारलं म्हणून तो समाज मोठा व्हायला, तो समाज आपल्यात बसायला. आज आपण एका ताटात सर्वजण जेवायलो, पण ते तुम्हाला खपत असेल
गेलेले बरे, पण आम्हाला गुन्ह्या गोविंदानं जगू द्या. हा देश अखंड राहिला पाहिजे, या देशाची परंपरा अखंड राहिली पाहिजे. अरे किती दिवस रे, सकाळी भारत माझा देश आहे, दुपारी धुऱ्यावर भांडणेत, 6 वाजता पोलीस केस आहेत, 9 वाजता नेता इंटरफेअर करतो आणि पुन्हा सकाळी भारत माझा देश म्हणतो. किती वेळा? म्हणजे तात्पुरती शोकांतिका बरं वाटते म्हणून भारत माझा देश नाही, तो सदैव माझा राहिला पाहिजे. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये माझा शब्द वापरण्याची कारण काय? घर मवय, बाई बायको साफ करेन मी, करीन नाही तर लेकरं करेन. त्याला कोण शर्ट माझे, काळजी मी घेतो. शर्ट माझे, शाळा आपली आहे, त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट मी घाण करणारे, मी फरची काढणारे, मी घंटी ऐकणारे, एसटी आपली आहे, मी सीट पाडणारे, कुठेही चुकणारे. कोण घर माझे, तेव्हा मी घरात चुकत नाही. माय आपली आहे, मुलगा सांभाळा नाही तर बायको सांभाळा, हे ना महत्वाची गोष्ट. मोठा भाऊ सांभाळा, बायको माझी आहे. तसं भारत आपला नाही, तो माझा आहे. त्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये माझा वापरण्याचं एकच कारण आहे, माझा म्हणलं की जबाबदारी वाढते, कर्तव्य पार पडावं लागते. म्हणून हा भारत माझा आहे, तो माझा म्हणून टिकला पाहिजे. जातीय तेढ निर्माण होणार नाही. कुठल्या जातीचं विभूषण असेल, त्यांचं ते शस्त्र आहे, ते त्यांना बाळगावं लागतंय. गेली वर्षानुवर्ष तुम्ही अत्याचार अन्याय केलाय, इथून पुढे अन्याय अत्याचार होऊ नाही म्हणून बाबासाहेबांना दिलेलं ते फार मोठं वरदान आहे. त्या बाबासाहेबांच्या त्या शस्त्राचं रक्षण होईलच, याच्यात काही दुमत नाही. पण तुमच्यासारख्या महिलांनी अभिनय करत असताना किंवा आपल्याला अनेक लोक पाहतात, ऐकतात, त्यावेळेस कुठलं तरी वादग्रस्त विधान करून समाजात ते निर्माण होण्याची काळजी घ्या. तमाम महिला वर्गांना पण सांगतो की आपला उद्धार म्हणजे आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा, शेत द्या डॉक्टर बाबासाहेब. आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या भावानं जर आपल्याला दिवाळीला सोळी चाळी केली नाही तर त्या प्रॉपर्टीतली अर्धी प्रॉपर्टी घेण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण महिला या नात्यानं आपल्या परवानगीशिवाय त्याला दुसरं लग्न करता येणार नाही, ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये तुम्हाला दिलेली आहे. म्हणून भारतातल्या सर्व महिलांचा उद्धार करता कुठला धार्मिक ग्रंथ नाही, तर बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान आहे. म्हणून ताई, तुला बोलण्याचा जे अधिकार दिलाय तो संविधानानं दिलाय. इथून पुढे तरी ईश्वराला एक विनंती करतो की तुझ्या तोंडून असे अपशब्द करून समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची तू काळजी घेशील. त्याबद्दल पुढे तरी बाबा समाजात तेढ निर्माण होणार नाही याची तू काळजी घेशील, अशी सदविवेक विचारबुद्धी तुला ईश्वर प्राप्त करून देऊ. त्याबद्दल तुझ्या समाजाला विनंती करतो, विनाकामी तो व्हिडिओ व्हायरल करून जे मोठे नाहीत त्यांना मोठं करत जाऊ नका. काही गोष्टी लाभलेल्या पुढे असतात. सर्वांना शिक्षक या नात्याने आणि सामाजिक बांधिलकी शिक्षकांना जपावी या नात्याने त्या मुद्द्यावर बोललो. वैयक्तिक माझा कोणाशी वाद नाही, मी कोणाच्या फ्लोअरमध्ये नाही. सामाजिक हित प्रत्येकाला जपणं काळाची गरज आहे. त्या प्रत्येक समाजाचा उद्धार व्हावा. आपले सर्व आणि आपले कल्याणकारी तत्व बाबासाहेबांनी आपल्याला दिलेत, त्या संविधानाचं पालन व्हावं म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर लाईव्ह आलो. त्या प्रत्येक समाजाला आशाबाईच्या वतीने वाटलं तर मी माफी मागतो, पण सामाजिक तेढ निर्माण होण्याची काळजी घ्या. सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी बोलण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्री.